नमस्कार, जीवन ऊर्जामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। गुडघ्यांच्या, मणक्यांच्या आणि हाडांच्या कुठल्याही वेदना ज्या आपल्याला वर्षानुवर्ष त्रास देत असतात त्यांना आता शरीराच्या बाहेर काढायची वेळ आलेली आहे। कारण आज मी तुम्हाला असे 2 परिणामकारक आयुर्वेदिक फॉर्म्युले सांगणार आहे जे फक्त हाडांच्या वेदनाच दूर करणार नाहीत, तर ज्यांच्या गुडघ्यांमध्ये गॅप पडली आहे, जिने चढताना गुडघे दुखतात, पाय फोल्ड करायला ज्यांना त्रास होतो, ज्यांना मानदुखी आहे, कंबरदुखी आहे, सायटिका आहे, अशा सर्व व्यक्तींना हा फॉर्म्युला म्हणजे एक संजीवनी असणार आहे। जीवन ऊर्जामध्ये असलेल्या शेकडो व्यक्तींना आम्ही हा फॉर्म्युला सांगितलाय आणि सर्वांनाच या फॉर्म्युलाचा खूप जास्त उपयोग झालाय। ज्यांचा पाय जड होतो, पायात ताकद नसते, टाच दुखते, अशा व्यक्तींना तर या फॉर्म्युलाचा विशेष उपयोग होतो। 50शी क्रॉस झाल्यावर बहुतांश जणांच्या शरीरात कुठे ना कुठे वेदना होतात। मग बिचारे लोक कधी कॅल्शियमचे सप्लिमेंट घेतात तर कधी व्हिटॅमिन डी खातात। बिचाऱ्यांची आशा असते की या उपायाने हाडं मजबूत व्हावीत, वेदना दूर व्हाव्यात, पण बहुतांश वेळा हाती निराशाच येते। पण हा फॉर्म्युला अशा केसमध्ये आश्चर्यकारक फायदा करतो। ज्यांना वेळेअभावी जीवन ऊर्जामध्ये येता येत नाही, आम्हाला भेटता येत नाही, यांनी तर हा फॉर्म्युला, हा उपाय नक्कीच करून बघावा। हा फॉर्म्युला 2 प्रकारे करायचा आहे। पहिल्यांदा तर आपल्याला बेंबीमध्ये याचे काही थेंब टाकायचे, नंतर या फॉर्म्युलाचं विशिष्ट पाणी आपल्याला प्यायचं आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नीट बघा, कारण एक एक गोष्ट बारकाईने आपण एक्सप्लेन करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कारण आपल्या आजूबाजूला असे लाखो वयस्कर व्यक्ती असतात ज्यांना गुडघ्यांचा, मणक्याचा किंवा हाडांचा कुठला ना कुठला त्रास असतो। त्यातील एखाद्याला जरी याचा फायदा झाला तर त्या व्यक्तीचे खरे आशीर्वाद आपल्याला मिळतील। पूर्ण लक्ष द्या, कारण आता आपण समजून घेणार आहोत या फॉर्म्युलाच्या मदतीने हाडांना मजबूत कसं बनवायचं, सांध्यांना पुन्हा लवचिक कसं बनवायचं आणि ऑस्टिओआर्थरायटिसला दूर कसं करायचं। हा फॉर्म्युला गुडघेदुखीवर तर अत्यंत इफेक्टिव्ह काम करतो, पण सगळ्यात आधी आपण 30 सेकंदात गुडघेदुखी मागची 3 कारणं बघूयात। कारण जर आजारांमागचं मूळ कारण कळलं तर आजाराला दूर करणं खूप सोपं जातं। गुडघेदुखी सुरू व्हायच्या आधी अनेक वर्ष गुडघ्यांच्या वरचे आणि खालचे स्नायू कमजोर व्हायला लागतात। स्नायू कमजोर झाल्यावर त्यांची हाडांना पकडून ठेवण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे चालताना गुडघ्यात गॅप पडते। गुडघेदुखीचं दुसरं कारण म्हणजे वजन जास्त असणं। गुडघ्याचा सांधा एका बेरिंग सारखा असतो, एकीकडे तो शरीराचं संपूर्ण वजन सांभाळतो आणि दुसरीकडे हाडांची हालचाल सांभाळतो। जेवढं वजन जास्त असणार तेवढं हे बेरिंग लवकर खराब होणार। आणि तिसरं कारण म्हणजे गुडघ्यातलं तेल संपल्यामुळे 2 हाडांचं एकमेकांशी घर्षण होऊन हाडांची टोकं जी आहेत ती झिजली जातात। पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज आपण जो फॉर्म्युला बघणार आहोत त्याने हे सगळे प्रॉब्लेम दूर व्हायची शक्यता निर्माण होईल। हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बार्ली, जिला मराठीत जव म्हणतात। आता तुम्ही बघू शकता ही वाटीभर बार्ली आहे। खूप जणांना बार्लीच्या बाबतीत कन्फ्युजन असतं, तुम्ही हिला नीट बघा, बघितल्यावर हिचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल। बार्ली म्हणजे गहू नसतो, बार्ली म्हणजे बाजरी पण नसते, तर बार्ली हे भारतातलं सर्वात प्राचीन आणि सर्वाधिक पोषण मूल्य असलेलं एक धान्य असतं। ही बार्ली तुम्हाला कुठल्याही मोठ्या किराणा मालाच्या दुकानात सहज मिळेल। जर नाही मिळाली तर ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या कुठल्याही साईटवर तुम्ही बार्ली सर्च करा, तुम्हाला ती सहज मिळून जाईल। हिचा रेट साधारणपणे 125 रुपये किलोच्या आसपास असतो। या उपायासाठी तुम्हाला महिन्याला 2 किलो बार्ली लागणार आहे, म्हणजे 1 किलो बार्ली तुम्हाला 15 दिवस पुरणार आहे। आता ही बार्ली नेमकी कशी घ्यायची हे नीट समजून घ्या। रात्री झोपण्याच्या आधी 3 मूठ बार्ली भरून घ्या। ही बार्ली आधी 4-5 वेळा पाण्याखाली नीट धुवून घ्या। धुतल्यामुळे हिच्या वरची पावडर किंवा धूळ निघून जाईल। त्याच्यानंतर 3 ग्लास पाणी गरम करा। पाणी भरपूर गरम करा, पण पाण्याला उकळवू नका। त्यानंतर हे पाणी 3 काचेच्या ग्लासांमध्ये ओता। कंपल्सरी काचेचा ग्लासच आपल्याला वापरायचा आहे, कुठल्याही धातूचा ग्लास वापरायचा नाही। त्यानंतर या गरम पाण्याने भरलेल्या 3 ग्लास मधील प्रत्येक ग्लासात 1 मूठ याप्रमाणे 3 मूठ धुतलेली बार्ली आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर हे पाणी रात्रभर झाकून ठेवायचं आहे। फक्त आपल्याला एवढंच करायचंय, बाकी काही नाही। रात्रभर पाण्यात भिजल्यामुळे सकाळी ही बार्ली भिजून टम्म होईल आणि त्याच्यातील सर्व अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल। बार्लीचा अर्क उतरल्याने हे पाणी थोडंसं पांढरं आणि घट्ट होईल। आता हे पाणी गाळून घ्या, बार्ली वेगळी होईल आणि पाणी वेगळं होईल। आता आपल्याकडे बार्लीचा अर्क असलेले पाण्याने भरलेले 3 ग्लास राहतील। आता 1 ग्लास पाणी सकाळच्या नाश्त्यानंतर, 1 ग्लास पाणी दुपारच्या जेवणानंतर आणि 1 ग्लास पाणी रात्रीच्या जेवणानंतर आपल्याला प्यायचं आहे। फक्त एवढंच करा, अजून काही नाही। हे पाणी पिल्याने हाडांना 5 प्रकारचे फायदे मिळतात। पहिला फायदा, बार्लीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे खनिज असतात, जे बोन डेन्सिटी म्हणजे हाडांचा घट्टपणा वाढवतात। दुसरा फायदा,
बार्लीमध्ये असलेली सिलिका कोलेजिन सिंथेसिस करते, ज्याने हाडांचं खराब झालेलं कार्टिलेज रिपेअर व्हायला मोठी मदत मिळते. तिसरा फायदा, बार्लीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आणि असे काही सुपर ॲक्सॉइड असतात जे इन्फ्लामेशन कमी करून सर्व प्रकारच्या आर्थरायटिसमध्ये मोठा आराम देतात. चौथा फायदा, बार्लीचा अर्क सांध्यांमधील फ्लुइड्सच्या फ्लोला बॅलन्स करतो, त्यामुळे हाडांमध्ये असलेलं वंगण पुन्हा बनायला मोठी मदत मिळते. त्यामुळे हाडांची होणारी झीज, हाडांमधून येणारा कटकट आवाज कमी होतो. आणि पाचवा फायदा म्हणजे हे पाणी पिल्याने शरीरातली चिवट टॉक्सिन्स बाहेर पडतात. त्यामुळे माझ्या अनुभवानुसार एका महिन्यामध्ये 2-3 किलो वजन तर सहजच कमी होते. आणि सलग 3-4 महिने जर हा उपाय केला तर वजन कमी होऊन हाडांवर पडणारा एक्स्ट्रा ताण पण आपोआपच कमी होतो. आयुर्वेदात तर वजन कमी करण्यासाठी दिवसभर बार्लीचं पाणी पिण्याचा सल्ला दिलाय. आम्ही प्रयोग करण्यासाठी काही व्यक्तींचं साधं पाणी पूर्ण बंद करून पूर्ण दिवसभर त्यांना फक्त बार्ली वॉटर प्यायचा सल्ला दिलेला. अशा वेळेस रात्री बार्ली भिजवताना 3 ग्लास पाण्याच्या ऐवजी आपल्याला 2-3 लिटर पाणी ठेवावं लागेल आणि 3 मूठ बार्लीच्या ऐवजी 5 मोठी आपल्याला बार्ली घ्यावी लागेल. फक्त या छोट्या उपायाने महिन्यात 6 किलोपर्यंत वजन कमी झाल्याचं आम्ही बघितलं आहे. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करत असाल तर दिवसभर साध्या पाण्याऐवजी फक्त हे बार्लीचं पाणी पिण्याचा उपाय नक्की करून बघा. आता प्रश्न आहे की हाडांच्या त्रासांसाठी हा उपाय नेमका किती दिवस करायचा? प्रत्येक जेवणानंतर बार्लीचं 1 ग्लास पाणी प्यायला तुम्ही सुरू केल्यानंतर 3ऱ्या आठवड्यात तुम्हाला हाडांच्या त्रासांमध्ये सकारात्मक बदल जाणवेल. आणि तुम्ही सलग 4 महिने जर हा उपाय केलात तर सांध्यांचं स्ट्रक्चर रिपेअर होण्यामध्ये खूप मोठा फायदा मिळेल. तुम्हाला अनुभव येईल की आता हाडांमध्ये नवीन ऊर्जा आली आहे, चालण्यामध्ये मोठी ताकद आली आहे आणि हाडांच्या सगळ्या वेदना मोठ्या प्रमाणात कमी झाल्यात. बार्लीच्या पाण्यानंतर आता आपण हाडांचे त्रास कमी करण्यासाठी दुसरा इफेक्टिव्ह पर्याय बघू. त्यासाठी आपल्याला एक असं तेल लागणार आहे ज्याचे फक्त 3 थेंब तुम्ही दिवसातून 2 वेळा बेंबीमध्ये टाकल्यास हाडांपर्यंत डीप न्यूट्रिशन मिळून सर्व प्रकारचा वातदोष शरीराच्या बाहेर जातो. नाभीमध्ये तेल टाकायचं कारण म्हणजे नाडीशास्त्रानुसार नाभीपासून 72,000 नाड्या शरीरभर पसरलेल्या असतात. योगशास्त्रातलं मणिपूर चक्र हे नाभीपासूनच सुरू होतं. महर्षी पतंजलींनी तर म्हणलंय, नाभी चक्र काय व्यूह ज्ञानम, म्हणजेच ज्याला नाभीचं ज्ञान होतं त्याला संपूर्ण शरीराचं ज्ञान होतं. त्यामुळे आयुर्वेदामध्ये कोणत्याही अवयवाला डीप न्यूट्रिशन देण्यासाठी नाभीमध्ये तेल सोडण्याचा सल्ला दिला आहे. आणि नाभीच्या माध्यमातून हाडांना खोलवर पोषण देण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त असतं लाकडी घाण्यावरचं काळ्या तिळाचं तेल. काळ्या तिळांमध्ये एक खास प्रकारचा अल्कोलाइड घटक असतो जो अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीजने समृद्ध असतो. हा घटक सांध्यांची सूज आणि वेदना वेगाने कमी करतो. आयुर्वेदामध्ये तिळाचं वर्णन सर्वात प्रभावी वातनाशक असं केलं आहे. तिळाचं तेल नेमकं कशा पद्धतीने वापरायचं हे जाणून घ्यायच्या आधी आपण एका महत्त्वाच्या गोष्टीवर डिस्कस करूयात. आज भारतात गुडघे आणि मणके झिजणे हा एक राष्ट्रीय आजार बनला आहे. प्रत्येक घरात आज एक तरी मणक्याचा, सायटिकाचा नाहीतर गुडघ्यांचा त्रास असलेला व्यक्ती आपल्याला दिसतो. पूर्वीच्या काळी 70ला होत असलेले हाडांचे त्रास आता 40लाच दिसायला लागलेत. अनेकदा हाडांच्या त्रासांमध्ये एवढे सर्रास ऑपरेशन सुचवले जातात की हॉस्पिटल ओसांडून व्हायला लागलेत. अनेक मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गुडघे बदलण्याच्या ऑपरेशनसाठी तर 2-2, 3-3 महिन्याचं वेटिंग असतं. आणि आपण आजूबाजूला हे बघतोच की एवढं करून पण काही व्यक्तींना तर ऑपरेशन नंतर पण चालणं फिरणं हे अवघडच असतं. त्यामुळेच या सर्व प्रॉब्लेमवर नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी जीवन ऊर्जा चिकित्सालयाने नी आणि स्पाइन करेक्शन हे 2 प्रोग्राम विकसित केले आहे. या दोन्ही प्रोग्राममध्ये केल्या जाणाऱ्या उपायांच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या मणक्यामध्ये आणि गुडघ्यामध्ये मोठी सुधारणा होऊन त्यांचं चालणं फिरणं, पायांचे मुवमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठा सकारात्मक बदल झाला आहे. जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला खरंच गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरं होण्याचा कुठला मार्ग मिळत नसेल तर तुम्ही त्याला जीवन ऊर्जा चिकित्सालयात संपर्क करायचा नक्की सल्ला द्या. आता तीळ तेल नाभीमध्ये का टाकायचं हे समजूयात. ज्या पद्धतीने गाडी नीट चालण्यासाठी दर 3 महिन्याला तिच्यात ऑइल टाकतात, फॅक्टरीमध्ये मोठ्या मोठ्या मशीन स्मूथली चालण्यासाठी त्याच्यात ग्रीस टाकतात, तसंच आपल्या हाडांच्या मुवमेंट सुरळीत चालण्यासाठी शरीरात पण वंगणाची गरज असते. तिळाचं तेल हे वाताच्या एकदम उलट स्निग्ध, जड आणि उष्ण असल्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तीने नियमितपणे नाभीमध्ये हे तेल सोडलं पाहिजे. या तेलामुळे त्वचा आणि हाडांमध्ये पुन्हा वंगण तयार होतं आणि स्नायू आणि नसांमध्ये अडकलेला वात दूर होतो. आता हे तेल कधी आणि कसं सोडायचं हे बघूया.
एकतर सकाळी आंघोळ झाल्यानंतर किंवा रात्री झोपण्याआधी लाकडी घाण्यावरचं काळ्या तिळाचं तेल 2 ते 3 थेंब आपल्याला नाभीमध्ये टाकायचं आहे. बेंबीच्या आजूबाजूला 2 बोटांनी पकडून 1 मिनिटासाठी बेंबीला आतमध्ये दाबा, पुन्हा प्रसरण करा, पुन्हा आत दाबा, पुन्हा स्प्रेड करा आणि तेल सोडल्यानंतर 30 मिनिटं हालचाल न करता तसंच पडून राहा. फक्त 1 महिन्यात तुम्हाला वातदोषांमध्ये आणि हाडाच्या सर्व त्रासांमध्ये सुंदर परिणाम बघायला मिळतील. तिळाचे पांढरे आणि काळे असे 2 प्रकार असतात. काळ्या तिळांमध्ये पांढऱ्या तिळांपेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम तर असतंच, पण त्याचबरोबर काळ्या तिळाचे तेल जास्त प्रभावी वातशामक असतं, जास्त स्निग्ध असतं, जास्त उष्ण असतं, जास्त दीपक असतं. त्याचबरोबर हे तेल त्यात असलेल्या बल्य गुणांमुळे स्नायूंना पुन्हा फ्लेक्झिबल बनवतं. त्यामुळे नियमितपणे बार्लीचं पाणी प्या आणि काळ्या तिळाचं तेल बेंबीमध्ये टाका आणि हाडांच्या सर्व वेदनांना आपल्यापासून 4 हात लांब ठेवा. मित्रांनो, अनेक वेळा साध्या सोप्या घरगुती उपायांनीही आपल्याला मोठे परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे वैद्यकीय उपचारांबरोबरच हे उपायही नक्की करून पहा. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्हाला खास करून मणक्याचा किंवा गुडघ्याचा अतिप्रमाणात त्रास असेल, गुडघ्याच्या गादीचा त्रास असेल, स्लिप डिस्क किंवा सायटिका असेल, तर तुम्ही जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये संपर्क करू शकता. या ठिकाणी 2009 पासून हजारो व्यक्तींवर नैसर्गिक, आयुर्वेदिक आणि सेल्फ हिलिंग पद्धतीने परिणामकारक उपचार झाले आहेत. जर हाडांच्या वेदना असतील तर जीवन ऊर्जामध्ये येऊन आपल्या हाडांना एक नवचैतन्य प्राप्त होईल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.